ब्रेकिंग बातमी। आधुनिक हत्यारांसाठी पाकिस्ताननं अमेरिकेसमोर झोळी पसरल्याचं पाहायला मिळालं। ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तान घाबरल्याचं दिसतंय। पाकिस्तानकडून अमेरिकेकडे एअर डिफेन्स सिस्टीमची पाकिस्ताननं मागणी केली आहे आणि अमेरिकेमध्ये गेलेल्या 13 सदस्यीय मंडळानं अमेरिकेकडे सार्वजनिकरित्या आधुनिक शस्त्रांची मागणी सुद्धा केली आहे। पाकिस्तान केंद्रीय मंत्री मुसादिक मलिकनं अमेरिकेकडे एअर डिफेन्स सिस्टम आणि आधुनिक हत्यारांची मागणी केल्याची माहिती आहे। अधिकची माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत। शिवाजी, ऑपरेशन सिंदूर जसं झालं, पाकिस्तानने हालचाली दुसरीकडे सुरू केलेल्या आहेत। पाकिस्तान घाबरल्याचं दिसतंय। कोणती मागणी आहे आता पाकिस्तानची विविध देशांकडे? एकंदरीत पाहिलं तर सध्या ज्या पद्धतीने भारताने आपलं शिष्टमंडळ पाकिस्तानच्या विरोधात विविध देशांमध्ये पाठवलं होतं, त्याच पद्धतीने पाकिस्तानने देखील आपलं 13 सदस्य मंडळ जे आहे ते अमेरिकेत पाठवलंय। त्यातील एका मंत्र्यानं ज्या पद्धतीने एक कबुली दिलेली आहे मुसादिक मलिकने, त्यांनी म्हटलेलं आहे की भारताचं एअर डिफेन्स सिस्टम, भारताची आधुनिक युद्ध नीती ही पाकिस्तानपेक्षा खूप प्रगत आहे, त्यामुळं आम्हाला तुम्ही आधुनिक हत्यारं द्या, एअर डिफेन्स सिस्टम द्या, अशी मागणी त्यांनी केलेली आहे। त्यांनी म्हटलेलं आहे की पाकिस्तानवरती ऑपरेशन सिंदूर राबवताना भारताने 80 विमानांनी 400 मिसाईल डागल्या होत्या आणि या सगळ्यांचं उत्तर देण्यासाठी भारताने जे तंत्रज्ञान वापरलं आहे ते अत्यंत आधुनिक आहे आणि या आधुनिक हत्यारांची पाकिस्तानला गरज आहे। त्यामुळं भारताविरोधात आम्हाला लढण्यासाठी अमेरिकेने जास्तीत जास्त शस्त्र आम्हाला द्या, म्हणजे पाकिस्तानला द्या, अशी मागणी केली। एकंदरीत हे भारतीय युद्धकलेचं त्याचबरोबर सेनेचं मोठं यश आहे आणि पाकिस्तानने जगाच्या मंचावरती हे मान्य केलंय की पाकिस्तानच्या विरोधामध्ये भारत खूप पुढे निघून गेलेला आहे आणि हे भारताचं यश आहे। भारताकडे आधुनिक हत्यारं आहेत आणि भारत आमच्यावरती जर भविष्यात हल्ला केला तर एक प्रकारे त्यांचं मोठं नुकसान होईल, त्याच्यामुळे आम्हाला तात्काळ हत्यारं द्या, अशी विनवणी दयावया जी आहे ती पाकिस्तानने अमेरिकेकडे मागितल्याचं पाहायला मिळतंय आणि हे जगाच्या मंचावरती सार्वजनिकरित्या त्यांनी म्हटल्यानं आता याचा फटका जो आहे त्यांच्या एकंदरीत सायकोलॉजिकल वॉरसाठी त्यांच्या सैनिकांसाठी बसल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अगदी, आणि या अत्याधुनिक हत्यारांची मागणी पूर्ण होते का याकडे सुद्धा लक्ष असेल। शिवाजी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।